आपण जे टोकन सिस्टीम वाटत होतो, आपण जे टोकन द्यायला लागलो तो लोकाला, ते टोकनाचा परिणाम काय व्हायला लागला, लोक बाहेरून विकत आणून खिशात ठेवून आपल्याला तीच टोकन द्यायला आली वापस. जेव्हा बी लागली परिसरा गर्दीमध्ये आम्ही नाही जेवायला, आम्हाला उशीर व्हायला लागलाय, त्याच्यामुळे टोकन काउंटरला जमा करून पैसे घेऊन चालले वापस. त्यामुळे आम्ही नवरा बायकोनं असं ठरवलं की आपल्याला बिलिंग मशीन घ्यायला लागेल. म्हणजे काय होतं, बिलिंग मशीन तारीख वार टायमिंगला दिलेली असते आणि ती चिठ्ठी घेतली आपण किचनला जमा केली की त्याच्यानंतर कोण आणू शकत नाही. त्याच्यामुळे आपण खास बिलिंग मशीन पुण्यावरनं सरापासून घेतलेली. बिलिंग मशीनचं एवढं सोपं सरांनी सांगितलेलं आहे, त्यामुळे अंगठा छाप असल्यामुळे आपल्याला ती बिल काढता येते. त्या हिशोबाने सरांनी बिलिंग मशीन नंबर 1 दिलेली आपल्याला. सराचं नाव कंपनीचं नाव सर सांगते, पण बिलिंग मशीन नंबर 1 मध्ये दिलेले आहे. आज अंगठा छाप असल्यामुळे बी आपल्याला त्यातले काय सोपे, काय कसं घ्यायचं, बिल कसं निघतंय, टेबल नंबर कसा टाकू शकता, पुढलं मेनू अगर काय वाढवायचं असेल, आपली वेजचे मेनू आहेत, आपली डावार स्पेशल थाळी तर पक्की आहे, त्यात तर काही विषयच नाही. आपण म्हणलो ते सजना थाळी चालू करणार, ती बाजू चालूच करणार, त्याचा ऑप्शन हे सगळं दिलेलं आहे सरांनी मला. त्यामुळं सराची क्वालिटी आणि क्वांटिटी हॉटेलच्या बाबतीत कम्प्युटर वापरायचं असेल सराचं तर नंबर 1 आहे. सराच्या कंपनीचं नाव विचारून घ्या, त्याच्या खाली मोबाईल नंबर बी टाकणार आहोत आपण. सांगा सर. रोहन सॉफ्टेक प्रायव्हेट लिमिटेड पुणे या ठिकाणाहून आम्ही आलो आहोत आणि जसं की आम्ही सर बोलले की चांगल्या प्रकारे आम्ही सेटअप करून दिलेला आहे आणि हा उत्तम प्रकारे सर्व्हिस आम्ही बाकीच्या हॉटेल मालकांसाठी सुद्धा आम्ही देऊ शकतो. आणि कोणाला जर का नवीन सॉफ्टवेअर घ्यायचा असेल तर त्यांनी आम्हाला संपर्क करू शकता. धन्यवाद. आणि कसं असतंय, हॉटेल भाग्यश्रीनं जी वस्तू घेतो टॉप चीज असते, कारण खात्रीशीर घेतलेली असती. कारण हॉटेल भाग्यश्रीचे चाहते बी तेवढे आहेत आणि सगळे तेवढे आहेत. कारण सर देणार म्हणजे गॅरंटी मालच देणार आहेत. त्यामुळं हॉटेल भाग्यश्री नाद करतो का, सराचे मिशन घ्यायला लागते, सराला एकदा विजिट करायचं लागतं. हॉटेल भाग्यश्री. धन्यवाद. बेटा ये मेरा